जय शिवराय मंडळी, मी पत्रकार अमृत जांभरे. शिवश्री न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आता आपण आहोत पाबळकेंदूर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारांसोबत, ज्यांचं नाव आहे विकास नाना गायकवाड. भारतीय जनता पार्टीचे हे अधिकृत उमेदवार आहेत. थोड्याशा रोखठोक अशा गप्पा आपण त्यांच्यासोबत घेणार आहोत. काय आहे विकास, जसं यांचं नाव आहे तसं विकास कामं हे कशा पद्धतीने करणार आहेत, आपण याच्यावरती थोडीशी चर्चा करणार आहोत. नाना, माझा पहिला थोडासा जड जाईल तुम्हाला असा प्रश्न. असं म्हटलं जातं भारतीय जनता पार्टी या पक्षात प्रवेश करणं म्हणजे काहीतरी घोटाळे केलेले असतील, कुठं काहीतरी काळे कारनामे असतील, अशी एक समाजात चर्चा आहे. तर असं काय आहे का म्हणून तुम्ही भारतीय जनता पार्टीत आलेला आहात? या भागातील मला जेवढी लोक ओळखतात या भागात पुढं शिरूर तालुक्यामध्ये हां जो व्यक्ती विकास नाना गायकवाड नावाला ओळखतो, माणसाला ओळखतो, त्या माणसाला जाऊन तुम्ही विचारलं तर ह्या आमच्या हिवरेगाव ते खैरेवाडी ते माझं शेवटचं गाव वडू आहे, तिथपर्यंत तुम्ही कुणालाही विचारलं तरी विकास नानांना नाव ठेवण्यासारखा एकही डाग विकास नानांनी आयुष्यात अंगाला लावून घेतला नाही. त्यामुळं मला भारतीय जनता पार्टीत का गेलो हा जर कोणी प्रश्न विचारला तर मी स्वतः त्यांना सांगेल की तसा माणूस तुम्ही शोधून आणा. माझ्याबरोबर असणारे तर कोण शोधू शकत नाही, बरोबर. पण विरोधकांनाही मी या ठिकाणी चॅलेंज करतो की माझ्या विरुद्ध बोलणारा माणूस त्या ठिकाणी आणावा. हा, पण मुद्दा पुन्हा तिथं जे भारतीय जनता पार्टीत तुम्ही प्रवेश केला, काय उद्दिष्ट ठेवलं तुम्ही? मी गेली 8 ते 10 वर्षे या भागामध्ये सामाजिक काम करतोय. हां सामाजिक काम करत असताना अनेक वेळा आपण खिशातून ते सामाजिक काम वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येक वेळेस सामाजिक काम करणं खिशात हात घालून आता अवघड होत चाललेलं आहे. त्यामुळे जर आपल्याला भविष्यकाळात प्रशासकीय जोड मिळाली या तर ह्यापेक्षाही मोठं काम या भागामध्ये आपण उभं करू शकतो. ह्या हेतूनं एवढी मोठी निवडणूक लढायला निघालो आहे. त्यामुळं आपले काही सहकारी, आपल्या विचारांचे जे सहकारी आहे आणि त्याचबरोबर पक्षाची जर ताकद मिळाली तर ह्या भागामधले मोठे मोठे प्रश्न आहे ते सत्तेत असणाऱ्या पक्षाशिवाय सोडू शकत नाही. म्हणून भारतीय जनता पार्टी मी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. तुम्ही जसं म्हणता की 7-8 वर्षापासून कामं करताय. ही कामं करत असताना काही सामुदायिक विवाह सोहळे तुम्ही केले. काही संकल्पना होती, काय भावना होती मनामध्ये? सामुदायिक विवाह सोहळे म्हणजे मी ह्या गावातून लहानपणीच धायरी या ठिकाणी पुणे शहरात गेलो. जन्मभूमी माझी हिवरे कुंभार आहे, पण माझी कर्मभूमी हे धायरी गाव आहे. ओके. आणि त्या ठिकाणी लहानपणापासून अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये जीवन गेलं. अनेक संकटांना त्या ठिकाणी कुटुंबानी, परिवारांनी संकटांचा सामना केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मामांच्या घरी लहानाचा मोठा झालो आणि त्यामधून आपण परिस्थितीची जाणीव पूर्णपणे लक्षात घेऊन आपण आपली जी परिस्थिती होती ही समाजातील काही घटकांवर आज देखील आहे ते बदलण्यासाठी त्या कुटुंबांना सहकार्य करण्यासाठी मी या ठिकाणी सामाजिक काम आणि सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ सुरू केली. या भागातील अनेक शेतकऱ्यांची कुटुंब आहे. हा माझा म्हणजे जिल्हा परिषद गट केंदूर पाबळ हे स्थानिक सर्व लोकांचा मतदार म्हणजे संघ आहे, गट आहे. त्यामध्ये सगळे शेतकरी आहे. इथं म्हणजे भाड्याने राहणारी, बाहेरून येणारी लोकसंख्या मोजकी हातावरती बोट मोजणे एवढी आहे. इथे सगळे राहणारे लोक ही आपल्या जीवाभावाची आहे, आपल्या भागातली आहे आणि शेतकरी आहे. काळ्या आईची सेवा करून आपल्या कुटुंबाचं व्यवस्थितरित्या पालनपोषण करत असताना या लोकांनी आपल्या मुलाबाळांवर एक उत्तम संस्कार दिले. ते कशामुळे दिले तर काळ्या आईची सेवा करून त्या शेतीमधून उत्पन्न मिळतं, त्या जीवावरती आमच्या जुन्या पूर्वजांनी त्या ठिकाणी आपल्या मुलांचं पालनपोषण केलेलं आहे. पण आपण पाहतो की एका कुटुंबाला त्यावेळेस 10 एकर जमीन असेल तर आपल्या आजोबाला 4 मुलं असेल तर आज 2.5 एकर त्या ठिकाणी प्रत्येक कुटुंबाला वाटणी झाली आणि आपल्या वडिलांना जर 2.5 एकर वाटणीमध्ये आली तर आपल्या वडिलांना जर 2 भाऊ असतील, 2 मुलं असतील तर त्या 2.5 एकरातून परत आपण आज 1.25 एकरवर आलेलो आहे आणि मग त्याच्यातून आपल्या मुलांचं पालनपोषण करायचं, मुलांची लग्न करायची आणि ह्याच्यातून अनेक कुटुंब अडचणीत आली. मग ती काळ्या आईची आपली जमीन विकायची गरज त्यांना लग्नाच्या वेळेस पडते. ते हेतू डोक्यात ठेवून त्या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ सुरू केली.
गेली 7-8 वर्ष आम्ही सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ करतोय. आम्ही कुणाकडून आजपर्यंत वर्गणी घेतलेली नाही आहे आणि संपूर्ण विवाह सोहळ्यातला मंगळसूत्रापासून खर्च आम्ही त्या ठिकाणी करतोय. अच्छा. आता बोलता बोलता जसं तुम्ही बोलले, जन्मभूमी ही आहे, कर्मभूमी दाहेरी आहे. चर्चा अशी चालू आहे विरोधकांमध्ये, जर हा माणूस निवडून दिला आणि तो जर इथं राहिलाच नाही तर इथली विकास कामं कशी पाहणार, जर पुण्यातच यांचं वास्तव्य असेल तर? पुण्यात वास्तव्य, पण आता मी इथं स्थायिक होतोय. हां. इथून माझा पुण्यातला व्यवसाय पाहू शकतो आणि इथल्या लोकांना त्याबद्दल कधीच असा गैरसमज पसरवता बी येणार नाही कोणाला, विरोधकांना. कारण 8 वर्षाच्या काळामध्ये एवढा या लोकांमध्ये संपर्क मी ठेवलेला आहे. हां. तो संपर्क आज इथल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे की ही मुलं आज उमेदवारीच्या रूपाने जरी आपल्या समोर आली असतील तर ही आपल्या घरातली आहे, आपली गरिबांची लेकरं आहे आणि त्याच्यासाठी ही लोक असा कधीच विचार करणार नाही आणि विरोधकांच्या असल्या भूलथापांना देखील बळी पडणार नाही. बरोबर. कोरोना काळातली तुमची काही कामं असतील? आता आपण पाहिलं की कोरोनाच्या काळात किती मोठं संकट आपल्या संपूर्ण जगावरती आलं होतं. बरोबर. आणि त्यावेळेस संकट आल्यानंतर अनेक अशी कुटुंब होती की आज देखील तशी कुटुंब आहे आणि त्यावेळेस करोना दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी त्यांची चूल पेटते. त्यावेळेस करोनाचा काळ मोठा आला, अनेक कुटुंब घरी बसली, म्हणजे सगळेच लोक घरी बसली आणि मग उपासमारीची वेळ काही कुटुंबावरती आली. या भागातील आमचा विचार आला की ह्या भागातील अशा कुटुंब शोधून आपण त्यांच्यापर्यंत काहीतरी आपली मदत पोचू शकतो. आपण त्यावेळेस या भागातले सगळ्या शिक्षकांना बरोबरीने घेऊन त्या गावातील अशी गरजू कुटुंब शोधून त्यावेळेस 700 कुटुंबाला महिना 2 महिने पुरेल एवढं राशन किट त्या ठिकाणी घरोघरी जाऊन आपल्या जीवाची काळजी न करता आपण त्या ठिकाणी वाटली. त्यामध्ये मला करोना सारखा आजार देखील झाला, परंतु त्याच्यामधून मला कसल्या या मायबाप जनतेचा आशीर्वाद, आपण केलेल्या कामाचा आशीर्वाद, त्याच्यातून मला त्या ठिकाणी काही झालं नाही. आता प्रश्न दुसरा असा येतो की आपला भाग हा दुष्काळी भाग आहे. पाठीमागे एकदा दुष्काळ पडला होता, काही टँकर वगैरे तुम्ही पुरवले, काय भावना होती त्यावेळेला? टँकर पुरवलं म्हणजे आपण सामाजिक काम करतो त्यावेळेस या भागातील काही लोकांच्या अपेक्षा देखील आपल्याकडून राहतात आणि मग अशा वेळेस पाणी पिण्याच्या अडचणी निर्माण होतात. मग त्या सरकारच्या माध्यमातून पुरवले देखील जातात, ग्रामपंचायतच्या माध्यमातून देखील पुरवले जातात. आमच्या या भागातील सगळ्या गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अनेक राजकारणात असलेले आमचे तरुण सहकारी ते प्रयत्न करत असतात. मग गावगाड्यातून अशा अनेक मंडळींचे फोन येतात की नाना आपल्याला याच्यातून काय करता येईल का, पाण्याची खूप अडचण निर्माण झालेली आहे, पिण्याच्या पाण्याच्या अडचणींना आपण कसं तोंड द्यायचं. त्यावेळेस मग त्या सहकाऱ्यांच्या बरोबरीने त्यातले सरपंच असतील, उपसरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, त्यांना नेहमी विश्वासात घेऊन तिथल्या भागात आपण पाणी पुरवायचं काम, टँकरच्या माध्यमातून मोफत पाणी पुरवायचं काम गेली आपण 7-8 वर्ष या ठिकाणी करतोय. आता झेडपी म्हटलं तर एक मिनी आमदारकी येते. जसं इथून मागे टँकरने पाणी पुरवलं, भविष्यात जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर काही प्लॅन आहे का? दुष्काळमुक्त आपण कसा करू शकतो आपला भाग, असं काय आहे का डोक्यात? आता खऱ्या अर्थानं मी सामुदायिक विवाह सोहळ्याचं काम या भागात केलेलं आहे. माझा एक सहकारी आहे, आम्ही दोघं, म्हणजे मी 8 वर्षापूर्वी गावामध्ये आलो, सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ सुरू केली. माझा एक सहकारी आहे, तो 5-6 वर्षापूर्वी गावात आला. त्याला देखील त्याच्या डोक्यातील कल्पना आम्ही समजल्यानंतर चर्चा झाली तुमची, एक चांगला मुलगा तरुण आपल्या बरोबरीने काम करण्यासाठी गावात येतोय म्हणल्यावर आम्ही त्यांना बरोबर घेऊन आमच्या गावात मांदळवाडी या ठिकाणी त्यांनी स्वखर्चात एक चांगला प्रकल्प उभा केला. आणि तो यशस्वीरित्या केला. ज्या मांदळवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याची देखील अडचणी निर्माण व्हायच्या त्या भागात त्यांनी स्वतःच्या खर्चातून पाणी नेलं आणि आज त्या ठिकाणी ऊस पिकतोय. मग अशा लोकांना त्यावरती काम करण्यासाठी, आता तो माझ्या सहकारीचे, आज पंचायत समितीची त्यांची उमेदवारी माझ्याबरोबर आहे. मग काही त्यांचं माझं नियोजन करून आणि आज सत्तेत आमचे मुख्यमंत्री, आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री देखील त्याच खात्याचे मंत्री आहे. त्यामुळं आम्हाला येणाऱ्या काळामध्ये विकास करण्यासाठी आणि ह्या भागातली मेन समस्या पाण्याची आहे 14 गावांची, ती सोडवण्यासाठी आम्हाला असं मला वाटत नाही की काय अडचणी येणाऱ्या काळात येतील. भविष्यात
काय दृष्टिकोन ठेवलाय? म्हणजे तुमच्या स्वप्नातली झेडपी जर पाहायची झाली जनतेने, तर ती कशा स्वरूपाची असू शकते? माझ्या मनातली झेडपी असं काही नव्हतं. ह्या भागात आल्यानंतर, सामाजिक काम केल्यानंतर लोकांनी आम्हाला तुमच्यासारखी माणसं राजकारणात हवी आहे, तुम्ही राजकारण करावं, अशा अपेक्षा अनेक लोकांनी, माझ्या सहकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि अनेक मंडळींनी बोलून दाखवल्या. परंतु राजकारण न करता समाजसेवा ह्या भागात करावी आणि त्याच्यामधून जर आपण ही समाजसेवा करत असताना जर आपण एक चांगलं काम उभं केलं तर लोक डोक्यावरती घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज संपूर्ण शिरूर तालुका तो माझ्या रूपाने या ठिकाणी पाहतोय. मधल्या काळांमध्ये एक ट्रेंड चालू होता, इलेक्शनला ज्याला कोणाला उभं राहायचं आहे तो रेल्वे भरून भरून देवदर्शन वगैरे घडवायचा. तो योग तुम्ही का नाही स्वीकारला? लक्षात घ्या, पुराचं पाणी एकदा वाहून गेलं ना ते जिवंत झरे निर्माण करू शकत नाही. ओके. जिवंत झरे निर्माण करायला कायमस्वरूपी महिना, 2 महिने, 4 महिने पाऊस पडावा लागतो. निसर्गाने तो नियम बनवून दिलेला आहे. पावसाळा 4 महिन्याचा, उन्हाळा 4 महिन्याचा आणि हिवाळा 4 महिन्याचा. 2 दिवस पाऊस पडला म्हणून कधीच जिरे जिवंत होत नाही. गेली 8 वर्ष या परिसरामध्ये सगळ्यांच्या सुखदुःखात आणि ह्या भागातील सामाजिक काम करण्यासाठी आम्ही जीवाची देखील पर्वा आजपर्यंत केली नाही. आमच्या कुटुंबाला वेळ जेवढा आम्ही द्यायला पाहिजे तेवढा वेळ देऊ शकलो नाही आणि हे सामाजिक काम आम्ही वाढवलं. हे काम वाढवलं म्हणून आम्हाला आज लोकांना यात्रेला न्यायला गरज पडली नाही. ओके. लोकांना मटणावळीचं जेवण, आखाड पार्ट्या करायची वेळ आली नाही. आम्ही लोकांच्या घरोघरी मनामध्ये जाऊन 8 वर्षापासूनच पोचलेलो. म्हणजे तात्पुरता देखावा करायची गरज नाही. पण देखावा तुम्हाला थोडक्यात करायची- असं म्हणायचंय का की बाबा देवदर्शन घडून आणलं म्हणजे निवडणूक होईल असं नाही? मला काय म्हणायचं आहे, देवदर्शन करून लोकांचे विचार बदलून लोकशाही धोक्यात येते. ओके. तुम्ही आज 2,500 रुपयाचं तिकीट काढून लोकांना यात्रा करणार हां म्हणजे तुम्ही लोक थोडक्यात भावनिक केली हां. आणि भावनिक करून एक देवदर्शनावरती जर मतं मिळत असतील तर जे 5-5 वर्ष प्रत्येक गावगाड्यामध्ये कार्यकर्ते काम करतायत, ग्रामपंचायतमध्ये काम करतायत, बरोबर. त्यांना मग कधी न्याय मिळणार? पक्षाने देखील त्याची दखल घेतली पाहिजे ना. आपल्या पक्षाचा झेंडा गावोगावी लावणारे, आपल्या पक्षाला गावोगावी घराघरापर्यंत पोचवणारे ह्या तरुणांना त्या ठिकाणी संधी द्यावी ना. पैसा आहे म्हणून मला पक्षाने संधी द्यावी अशा विचारांचा मी देखील नाही आहे. ओके. मला भारतीय जनता पार्टीने ज्या वेळेस पक्षामध्ये प्रवेश दिला तेव्हा सांगायला आनंद वाटतो की मला कसल्या प्रकारची त्यांची विचारणा झाली नाही, कसल्या प्रकारचा तुम्ही किती खर्च करू शकता अशी विचारणा झाली नाही. ओके. फक्त आणि फक्त आम्हाला तुमचं नाव, तुमचं काम आमच्यापर्यंत पोचलेलं आहे. आणि आता तुम्ही पाहता ज्या पार्टीचे नेतृत्व देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे, महानगरपालिकेत पुण्यात सत्ता आलेली आहे आमच्या पक्षाची, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सत्ता आलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेवरती देखील 100% भाजप पार्टी, भारतीय जनता पार्टीचीच सत्ता येणार आहे. त्यामुळे या भागात विकास करता येईल आणि हाच प्रामाणिक हेतू ठेवून आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आणि त्यांनी आम्हाला पक्षामध्ये स्वीकारून संधी दिली. म्हणजे अशी काही धोरणं आहेत का देशामध्ये, राज्यामध्ये, म्हणजे जशी सत्ता असेल तर गावोगावपर्यंत विकास पोहोचू शकतो, विकास कामं जाऊ शकतात, नाही तर कामांना अडथळा येतं, हा जो काही असा समज आहे लोकांचा त्याबद्दल काय सांगा? किंवा तो समज निर्माण केला जातो? गैरसमज वगैरे काम करणार होतकरू असेल ना हां. तर तो काम घरापर्यंत पोचू शकतो, कोणत्याही घरापर्यंत काम पोचू शकतो, घराघरापर्यंत कामं पोचू शकतो. अडचणी लोकांच्या फक्त काम करणंच नाही हो, लोकांच्या अडचणीत उभं राहणं, लोकांच्या सुखदुःखात उभं राहणं आणि सगळ्यात पेक्षा एक काम तुम्ही कमी करा, परंतु आपल्या लोकांना अडचणीला त्यांना साथ देणं गरजेचं आहे, चांगले विचार पेरणं गरजेचं आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलंय ओके.
त्या स्वराज्यामध्ये आपण राहतोय. 400 वर्षापूर्वी जे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं, जे विचार निर्माण केले, त्या विचारांवरती हा महाराष्ट्र चालतो. बरोबर. त्या विचारावरती आमचे सारखे तरुण प्रेरित होऊन हे काम करतायत. शिक्षणाच्या दृष्टीने जर विचार केला तर इथून मागं काही शैक्षणिकदृष्ट्या आपण काम केलं का? भविष्यामध्ये डिजिटल शाळा वगैरे करणं गरजेचं आहे, याच्यावरती काय करणार आहात का? सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर बंपक नको आहे, होणार असेल तर. कारण बरेच राजकारणी असे आहेत, मला ह्या शाळा डिजिटल करायच्या आहेत, मला ह्याव करायची, मला त्याव करायची. लोकांना पहिलं खोटी तुम्हाला आश्वासनं नको आहेत. शिक्षणावरती मला देखील खिशातून खर्च करायची गरज नाही आहे. हां, शासन भरपूर द्यायला तयार आहे. ओके. फक्त आपली योग्यरित्या त्या ठिकाणी जाऊन मांडणी करणं गरजेचं आहे. ती मांडणी येणाऱ्या काळात आम्ही करू. त्या मांडणीतून काही अडचणी आल्या, आमच्या परीने सोडवता आले तर आम्ही सोडू ना. बरोबर. आम्हाला एवढी मोठी संधी दिली आज. मी कुठं यात्रेला लोक नेली नाही, नाही दिली. मी कुठं मटणावळीची जेवणं घातलेली नाही, बरोबर. आखाड पार्ट्या केलेल्या नाही. त्याच्यामुळं माझ्याकडे जे काय आहे ते मी शिक्षणावरती खर्च करू शकलो हां, 2 रुपये, तर माझ्या ह्या भागातील मायबाप जनतेचीच मुलं शिकणारे, माझ्या भावंडांची मुलं शिकणारे आणि त्याच्यामधून ह्या परिसरातील चांगले नेतृत्व पुढे येणारे, चांगले अधिकारी घडणारे. हा शिरूर तालुका अधिकारी देणाऱ्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो. ह्या तालुक्याने काकासाहेब पलांडे यांच्यासारखा आमदार या तालुक्याला दिला, ज्या आमदारांना घरून भाकरी बांधून लोकांनी जाऊन निवडून दिलेलं आहे. बरोबर आहे. तो आमदार या तालुक्याला दिलेला आहे आणि त्यामधून एक परत त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी होईल असं आज मी घरोघरी जातो त्यावेळेस लोक सांगतात. बरेच उमेदवार वेगवेगळ्या पदासाठी उभे राहतात, पण त्या पदाचं काम काय आहे किंवा ते काय केलं पाहिजे ते आता काम तुम्ही हेच माहित नाही. प्रश्न विचारला ना, तर माझे अनेक लोक सांगतात की पदासाठी उभं राहतात, हां. पद पाहिजे, हो का. आता काही लोक आहे ना आमच्या विरोधात उभी राहणारी, हां, त्यांना विचारलं तर ते सांगतात लोकांना की जिल्हा परिषद अध्यक्ष मी होणार आहे. हां, प्रत्येकाचं चाललंय ते. हो, जिल्हा परिषद अध्यक्ष मी होणार आहे. काही सांगतात आम्ही सभापती होणार आहे पंचायत समितीचे. हां, पण मी तुम्हाला सांगतो, आम्ही जिल्हा परिषद सदस्य होणारे ह्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी होणारे. ओके. आम्ही ह्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी जाणारे, आमच्या शिक्षणावरती काम करण्यासाठी जाणारे, पाण्यावरती काम करण्यासाठी जाणारे आणि ह्या भागातील शेतकरी सुखी व्हावा, आनंदाने गोडी गुलाबीने प्रत्येक गावात राहावा, यासाठी आम्ही त्या ठिकाणी जाणार आहे. आमच्या नेतृत्वातून या गावगाड्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुका असतील, ह्यांनी कुठेतरी आदर्श घालून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये राजकारणामुळे अनेक ठिकाणी वाद निर्माण होतात, त्या ठिकाणी याला योग्य उत्तर देऊ. नगरपालिकेचं इलेक्शन असेल ना, तर विचारलं एखाद्या नगरसेवकाला तर तुम्ही काय करणार आहे, तर तो सांगतो ड्रेनेजची सोय, ह्या सोय, त्या सोय. ते नगरपालिकेची कामं आहेत. तर झेडपीची कामं काय आहेत हे झेडपी उमेदवाराने उत्तर देणं खूप गरजेचं आहे. जिल्हा परिषदच्या माध्यमातून रस्ते मंजूर करू शकतो, जिल्हा परिषदच्या माध्यमातून रस्ते मंजूर करू शकतो, जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण या ठिकाणी काही पाण्याचा प्रश्न सोडू शकतो, शिक्षणावरती जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण खर्च करून त्या ठिकाणी आपल्या भागातील शिक्षणाचा खर्च असेल, पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्यांचा असेल, तो सोडू शकतो. आणि अनेक कामं या ठिकाणचा आमचा मोठा प्रश्न म्हणजे आज देखील सांगतो, मी 14 गावांना पाणी आणू शकलो, तर मी 14 वर्षात काही कामं केली नाही ना, तरी एकही माणूस मला प्रश्न विचारणार नाही परत. पण सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आमचा 14 गावांचा प्रश्न आहे. तो मधल्या काळात आंदोलनाच्या स्वरूपातून उभा राहिला, त्यात नंतर तो आज देखील तसाच मागे पडलेला आहे. तो सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू मोठ्या प्रमाणात, त्यासाठी आपण पाहिजे ती ताकद त्या ठिकाणी लावणार आहोत आणि त्यातून पाण्याचा हा प्रश्न सोडवणार आहे. केंदूर, पाबळ ह्या भागात प्रवास करत असताना जे घराच्या बाहेर किंवा रस्त्याच्या कडेला जे ड्रम मांडले जातात निळ्या कलरचे, हे तुम्ही बंद करू शकता अशी लोकांनी तुमच्याकडून अपेक्षा ठेवावी का?
100% बंद करणार. अपेक्षा लोकांनी ठेवण्यापेक्षा आम्हीच राजकारणात आलोय त्याचीच अपेक्षा आहे आम्हाला, की ते आम्ही बंद करू शकलो पाहिजे. ते बंद करण्यासाठीच आम्ही राजकारणात आलेलो आहे. ओके. आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करताना हाच आमचा हेतू आहे. आमचा हेतू कसलाच नाही आहे. आणि जर आमचा हेतू पक्षामध्ये जाऊन मान सन्मान मिळवण्यासाठी, पद मिळवण्यासाठी असताना, तर 8 वर्षाच्या मागेच मी पक्षप्रवेश कोणत्याही पार्टीमध्ये केला असता. कोणत्याच पार्टीमध्ये कोणत्या पक्षाची आजपर्यंत मी मखमल गळ्यात घातली नाही आहे. पहिली मखमल मी भारतीय जनता पार्टीची गळ्यामध्ये घातलेली आहे. त्या विचारांना मी आज स्वीकारलेलं आहे. पण जरी भारतीय जनता पार्टीचं मी मखमल गळ्यात घातली असेल, तरी माझ्या आयुष्यामध्ये मी फक्त आणि फक्त 10%च राजकारण करणार. बाकीचं मी 90% हे समाजकारणच या ठिकाणी करणार आहे. कारण मी 10% राजकारण करत असताना माझ्या भारतीय जनता पार्टीचा गावगाड्यातला तरुण आमच्याबरोबर आणण्याचा आम्ही प्रयत्न करून आमच्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. एक महत्त्वाचा प्रश्न असा घेतो, समोरची जी पार्टी आहे ती बलाढ्य पार्टी आहे, त्या पार्टीची चर्चा मोठी आहे आणि तरी तुम्ही सामना करताय, याच्यावरती काय सांगाल? 8 वर्ष या ठिकाणी सामाजिक काम केलेलं आहे. हां. आणि अचानक आपण 8 वर्ष काम केल्यानंतर थांबायची वेळ येते. त्यावेळेस असं पेपरला 2-3 बातम्या आल्या, की आता पुढच्या उमेदवाराचं एवढं वातावरण तयार झालं, की आता तो बिनविरोध होणार आहे. ओके. हां. आणि मग मी विचार केला, आपण 8 वर्ष काम करतो या भागात, लोकांच्या सुखदुःखात गेलेलो आहे, लोकांना आपलं मानलं आहे. मी त्या लोकांच्या कुटुंबात उठतो बसतो. ते कुटुंब माझं आहे. त्या कुटुंबातल्या सदस्यांना वाटतं की नाना आमच्या कुटुंबातले. मग अनेक वेळा विचार केला, की मग आपण थांबायचं कशासाठी. बरोबर. आणि शेवट माझी परिस्थिती नसताना मी पहिलं सोनं माझ्या आयुष्यात केलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज 1 तोळ्याचा करून गळ्यात घातलेला 20 वर्षापूर्वी. ओके. आणि जर मी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार स्मृती गळ्यात घालून फिरत असेल, तर माझं काम आहे की किती मोठं संकट आलं तरी आपण पाहिलं या स्वराज्यातली मावळ्यांनी कधीच मान खाली वाकवली नाही. बरोबर. त्याच ताकदीनं मी या विचारांनी प्रेरित होऊन मी ह्या लढाईचा निर्णय घेतला. तुम्हाला असं वाटतं का, जो झालेला खर्च आहे, जर समजा शीट लागलं तर तो खर्च पहिला वसूल होईल आणि मग बाकीची विकास कामं होतील? हो का, आपण खर्चच करायचं नाही. पहिली गोष्ट, आपण सामान्य कुटुंबातली लेकरं आहे. हां. आज आमची मुलं घरून भाकरी बांधून हां, मी प्रचार करायला तयार आहे. अनेक आमचे सगळे सहकारी आहेत, त्यांनी आता 8 दिवस सुट्ट्या काढलेल्या आहे नोकरीच्या. ते नोकरीवरून आल्यानंतर दिवसभर शेतात देखील काम करतायत. शेतातलं पीक गेलं तरी चालेल, 8 दिवस सुट्ट्या मारून घरी बसलेले आणि आमच्यासाठी प्रचार करतायत. त्यामुळे खर्च आम्हाला ह्या निवडणुकीत काहीच नाही आहे. नाही, तुम्ही नाही केला खर्च, समोरच्या पार्टीने भरपूर खर्च केलाय. माझ्या अंदाजे 1-1.5 वर्षापासून असा पैसा वतलाय, लोकांना ती पण एक भीती वाटायला लागली. नाही नाही नाही, ते तुम्ही म्हणताय 1-1.5 वर्षापासून नाही, तर ज्या वेळेस जिल्हा परिषदची नव्याने गटरचना होणार होती, चर्चा होती. ओके. हां. त्यावेळेस गटरचना झाली. आत्ता 4-6 महिन्यापूर्वी गटरचना झाली. त्या गटरचनेमध्ये काही गावं आमच्याकडं जुन्या गटरचनेपणेच राहिली. नवी गटरचना त्या ठिकाणी रद्द झाली. आणि मग ह्या गटरचनेत गावं आल्यानंतर पुढच्या पार्टीची कामं चालू झाली आहेत. आणि आमची या कामं 8-10 वर्षापासून चालू आहे. आणि आम्ही गट रचनेचा विचार नाही केला. ओके. ह्या शिरूर तालुक्यामध्ये कुणाच्या सुखदुःखामध्ये आम्ही त्या ठिकाणी जातोय. त्यामुळं आज आम्ही फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम नाही केलेलं. तुम्हाला सांगतो, काही उमेदवारांनी या 4-6 महिन्यामध्ये फुल कामं केली. आणि मी 3-4 महिने ह्या मायबाप जनतेला तुम्ही विचारू शकता, जनतेत जाऊन मी घरी बसलोय, काहीच केले नाही. मी लोकांसाठी फक्त लोकांच्या सुखदुःखात उभा राहिलो. काहीच म्हणजे लोकांना कुठे यात्रेला नेलं नाही, कुठं जेवणं घातली नाही आहे. आजपर्यंत आमचे सहकारी आम्हाला जेवणं घालतात हॉटेलमध्ये गेल्यापर्यंत. बरोबर. आमची बिलं सहकारी भरतात. बरोबर. आता मी आज निवडणुकीत उतरल्यापासून, पक्षात प्रवेश केल्यापासून आज 5वा-6वा दिवस आहे. कमीत कमी दिवसामधून आम्ही चहा पिण्यासाठी कुठं बसतो हॉटेलमध्ये, मित्रमंडळी असतात, भेटीगाठी घेतोय. आजपर्यंत एकदा देखील बिल मी भरलेलं नाही.
म्हणजे ह्या सामान्य जनतेने निवडणूक हातात घेतलेली, ही मायबाप जनतेने निवडणूक हातात घेतलेली. बऱ्याच जणांनी फॉर्म भरले नाहीत किंवा उभे राहिले नाहीत, ह्याच्यावरती काय सांगाल? फॉर्म भरले नाही म्हणजे पक्षाकडे सगळ्या आमच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी मागणी केली. हां आम्ही बरेच आमच्या बरोबर सहकारी होते, ते इच्छुक होते. हां पक्षाकडे मागणी प्रत्येकजण त्यांच्या पार्टीकडं, ज्या पक्षात काम करतात तरुण, तिकडे मागणी करत होते. परंतु पक्षाने कुणावरती विश्वास नाही ठेवला, त्यांच्या कार्यावरती विश्वास नाही ठेवला आणि फक्त पक्षाने त्या ठिकाणी पैशावाला उमेदवार त्या ठिकाणी पाहिला आणि त्यांना संधी दिली. तो रोष आज प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्याकडे, तो त्या ताकदीने बाहेर पडलेला आहे, रागाच्या भरात. मतदान जे होईल वैयक्तिक तुमच्या कामांवरती होईल, 8 वर्षापासून केलेल्या. विरोधकांनी देवदर्शन घडवलं त्याच्यावरती होईल. मला ह्या 2 प्रश्नांची उत्तर द्या. मतदान होत असताना जी जनता आहे, बरीच जनता अशी विचार करते की केंद्रात देवाभाव आहेत, त्याचबरोबर लाडक्या बहिणीचे वगैरे पेमेंट महिलांना चालू आहे. हा उद्देश ठेवून काही लोक मतदान करतील किंवा मोदींकडे पाहून मतदान करतील, की माऊली आबांकडे पाहून पण काही लोक मतदान करतील त्या भागातून, असं काय वाटतं? की आमच्या आमदार आपला आहे ह्या हिशोबाने? आमच्या देवाभाऊ मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्या माध्यमातून लाडक्या बहिणींनी अनेक आमच्या लाडक्या बहिणींची कुटुंब त्या ठिकाणी त्या पैशाचा हातभार त्यांच्या कुटुंबासाठी लागला. त्यामुळे आमच्या भारतीय जनता पार्टीला बहुमत या महाराष्ट्र शासनामध्ये मिळालं. त्यामुळे आमच्या पार्टीचा त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाला आणि देवाभाऊंनी जो शब्द दिला होता तो पाळला आणि आज देखील ती योजना त्या ठिकाणी चालू आहे. मी अनेक वेळा लोकांच्या घरी जातो, त्यावेळेस लोक सांगतात की अतिशय कुटुंबात अडचण आली, परंतु कालच हप्ता लाडक्या बहिणीचा त्या ठिकाणी जमा झाला आणि त्याच्यातून आता ते आमच्या कुटुंबाला मदत झाली. म्हणजे अडचणीच्या काळात अशी मदत नेहमी लोकांच्या लक्षात राहते. प्रश्नांमधला शेवटचा प्रश्न असा, जो बिबट्या प्रश्न आहे आपल्या भागात तो मोठ्या प्रमाणात आहे, तर त्याच्यावरती काय करू शकतो आपण किंवा शेतकऱ्यांना त्यातून दिलासा कसा मिळू शकतो? आता शेतकऱ्यांना दिलासा देताना पिंजऱ्याची सोय आपण करू शकतो. त्यामध्ये अनेक वेळा आंदोलनं मोठ्या प्रमाणात झाली. तो प्रश्न खासदार देखील या भागातील मांडतायत, आमदार देखील या भागातील मांडतायत, परंतु आजपर्यंत हा प्रश्न सुटलेला नाही आहे. तो सोडवण्यासाठी आज प्रशासकीय काय नियोजन करता येईल, त्यावरती काय तोडगा काढता येईल, त्यांच्याबरोबर बसून आपण तो सोडवणं गरजेचं आहे. कारण आज मी म्हटलं की उद्या बिबट्या आपण बंद करू, तर ती होणारी गोष्ट नाही आहे. बरोबर. तर त्यासाठी आपल्याला प्रशासकीय, वन अधिकारी यांच्याशी बसून ह्याच्यामधून काय मार्ग काढू शकतो हे शोधणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून तो योग्य मार्ग काढून आपण शोधण्याचा प्रयत्न करू. परंतु त्या अधिकाऱ्यांपर्यंत बसण्यासाठी आपल्याला आपल्याकडं देखील त्या उंचीचं पद बरोबर पाहिजे, त्यावेळेस आपण हे प्रश्न मांडू शकतो. तर हे होते माझ्यासोबत विकास नाना गायकवाड, पाबळकेंदूर जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार. पाहूयात येत्या 5 तारखेला लोक कशा पद्धतीने मतदान देऊन 7 तारखेला गुलाल नेमका होतोय कोणाचा. आता खरी लढत जर पाहिली तर 2 गटांमध्ये आहे, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं घड्याळ. पाहूयात नेमकी लढत होतीये कशी आणि गुलाल होतोय कोणाचा. अशाच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.